वेलकम यू ऑल टू टुडेज सेशन. आणि आजचा सेशन येस आपण मस्तपैकी एन्जॉय करूया. मला फक्त सांगा सगळ्यांना माझा आवाज क्लिअरली येतोय राईट? Yes. ग्रेट. ओके. सो आजच्या येस थँक यू सो मच. ओके, आजच्या सेशनचं नाव आहे हाऊ टू स्टे पॉझिटिव्ह बट व्हॉट इज इम्पॉर्टंट इज की ऑल द टाइम. ओके, मोस्ट ऑफ द टाइम्स असं आपलं होतं की आपल्याला पॉझिटिव्ह फील होतं, आपण पॉझिटिव्ह विचार करतो आणि एक्झॅक्टली सो पण ते नेहमी शक्य होत नाही. ऑल द टाइम शक्य होत नाही. ओके, सो आजचा आपला भर आहे ना या सेशन मध्ये हाच असणार आहे की आपण मॅक्सिमम टाइम पॉझिटिव्ह कसे राहू शकतो. ओके, या गोष्टीवरती आपला भर असणार आहे. ऑल द टाइम इज समथिंग विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की ज्यावर आज आपण करणार आहोत. सो मला सांगा बिफोर वी स्टार्ट द सेशन तुम्ही टाईप करू शकता किंवा अनम्यूट करून पण बोलू शकता की कोणाला हा स्ट्रगल येतो का की पॉझिटिव्ह राहायला होतं. मोस्ट ऑफ द टाइम्स मोस्ट ऑफ द सिच्युएशन्स मध्ये मी पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करते पण ऑल द टाइम होत नाही. सो हा चॅलेंज येतो का? ओके, येस, आय सी दॅट. ओके, ओके. सो आज आपण आहे ना याच चॅलेंज वरती आहे ना बघणार आहोत की आपल्याला जर का ऑल द टाइम हे आणायचं असेल तर काय करावं लागेल. सो सर्वात आधी ना हे समजून घेऊया की पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे नेमकं काय. सगळे म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग केलं पाहिजे, पॉझिटिव्ह थॉट्स आले पाहिजेत, पण पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे नेमकं काय ह्याविषयी कोणाला डिटेलमध्ये विचारलं तर आहे ना फारसं उत्तर मिळत. सो आज जर का मी तुम्हाला विचारलं की पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे नेमकं काय? तर तुमच्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग काय आहे? नेहमी पॉझिटिव्ह थॉट्स येणं किंवा नेहमी छान वाटणं, अशी काहीशी उत्तरं ना मला माझे भरपूरसे क्लायंट्स देतात. ओके. सो मला हेच सांगायचंय की पॉझिटिव्ह थिंकिंग जी आहे ना, ह्याला जर का आपण वर्ड्समध्ये टाकायचा प्रयत्न केला ना, तर मी 3च कंपोनेंट्समध्ये ह्याला ब्रेकडाउन करू शकते. ओके. ह्याचा सर्वात पहिला कंपोनेंट आहे की ज्या लोकांमध्ये लाईफ सॅटिस्फॅक्शन. ओके. लाईफ सॅटिस्फॅक्शन म्हणजे जनरली त्यांना वाटतंय की त्यांची लाईफ सुखी चालली. ओके. दॅट इज वन फॅक्टर. सेकंड फॅक्टर येतं सेल्फ एस्टीम. सेल्फ एस्टीम म्हणजे स्वतःबद्दलचे विचार. तुम्ही स्वतःला कसं बघता? ओके. सो तुम्ही स्वतःला बघताना तुम्ही सॅटिस्फाईड फील करता का? तुम्हाला स्वतःबद्दल ग्रेट वाटतं का? तुम्हाला स्वतःबद्दल वाव वाटतं का? हे सगळं तुमच्या सेल्फ एस्टीम मध्ये येतं. आणि तिसरं आहे ऑप्टिमिझम. म्हणजे काय? म्हणजे काहीही सिच्युएशन झाली तरी असं वाटणं की अरे ऑप्शन आहे आपल्याकडे. ओके. एकच मिनिट करू फॅन कमी करणं. ओके. सिच्युएशन मध्ये होपफुल वाटतं. नाउ पॉझिटिव्ह थिंकिंग केव्हा पॉसिबल होतं? पॉझिटिव्ह थिंकिंग तेव्हाच पॉसिबल होतं, जेव्हा हे तिन्हीही फॅक्टर्स आपल्याकडे असतात. ह्या तिन्हीही फॅक्टर्स पैकी असेल ना, म्हणतो की आपल्यात पॉझिटिव्ह थिंकिंग नाहीये किंवा आपण जे फील करतो ना, की नाही यार पॉझिटिव्ह वाटत नाहीये. लेट्स गो विथ एक्झाम्पल्स. माझ्याकडे स्टीम आहे. मला स्वतःबद्दल चांगलं वाटतं, की येस मी या सगळ्या गोष्टींवरती मात केली. मी खूप छान प्रकारे या गोष्टींना फाईट केलं. माझ्यात ऑप्टिमिझम आहे, की आता मी जे आहे ना, माझं पुढचं आयुष्य मी खूप छान जगणार आहे. मला हे थॉट्स पण येतात. माझ्याकडे लाईफ सॅटिस्फॅक्शन नाहीये. सारखं पास्टच्या घटनांना घेऊन सॅड होत राहणार. म्हणजे अरे, आता मी आहे, पण मला जेव्हा गरज होती ना, तेव्हा मी एकटी होते. ह्याला म्हणतात, की तुमच्याकडे सेल्फ एस्टीम आहे, तुमच्याकडे ऑप्टिमिझम आहे, पण लाईफ सॅटिस्फॅक्शन नाहीये. तुम्हाला वाटतं, की यार आपण लाईफमध्ये काय केलं? लाईफमध्ये एवढं काहीच केलं नाही किंवा माझी लाईफ फेअर नव्हती. मला लाईफने खूप त्रास दिला. सो ह्या तिन्हीही फॅक्टर्स पैकी एक फॅक्टर जरी नसला ना, तरीही आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये भरपूर अडथळे येतात. लाईफ सॅटिस्फॅक्शन आहे. माझं लाईफ ना मस्त चाललंय. ओके. मला छान वाटतंय. माझ्याकडे देवाने जेवढं सुख देऊ शकतो, ते देवाने मला सगळं सुख दिलेलं आहे आणि मला हे पुढे पण माझ्याकडे राहील. माझ्या लाईफमध्ये ऑप्टिमिझम पण आहे, की येस माझं पुढचं आयुष्य पण असंच सुखात जाणार आहे. पण माझ्यात सेल्फ एस्टीम नाही. आता माझ्यात सेल्फ एस्टीम होईल, मला सगळं जग चांगलं वाटतंय,
पण मला मीच चांगली वाटत नाही. आणि मला जर का मीच चांगली वाटत नाही, मला असं वाटतं, "अरे यार, माझ्यात हे असतं तर, माझ्यात ते असतं तर, हे आहे." आपल्याला कॉन्स्टंटली स्वतःमध्ये काही ना काहीतरी कमी वाटत राहतं. आणि मग तरीही तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग जमणार नाही. सो लाईफ सॅटिस्फॅक्शन आहे, ऑप्टिमिझम आहे, स्ट्रीम नाही. तरीही भरपूर चॅलेंजेस फेस कराल आणि पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये अडथळे येतील. ओके. थर्ड एक्झाम्पल घेऊया, की लाईफ सॅटिस्फॅक्शन आहे. आत्तापर्यंतचं माझं आयुष्य खूप चांगलं गेलं आणि मला देवाने सगळं चांगलं दिलं. मी खूप चांगली आहे म्हणून माझ्याशी लोकं चांगली लोकं कनेक्टेड आहेत आणि मला चांगल्या लोकांचा सहवास सापडलाय. मी काउन्सिलिंगमध्ये चांगली आहे, मी ह्याच्यामध्ये चांगली आहे, मी त्याच्यामध्ये चांगली आहे. सगळं माझ्यात चांगलं आहे. पण माझ्यात ऑप्टिमिझम नाहीये. ऑप्टिमिझम असलं तर काय होतं, कॉन्स्टंटली फ्युचरची भीती वाटत राहते. हो, आत्तापर्यंत तर सगळं झालं नीट, पण आता पुढे काय? पुढे काय होणार? मी मी काय होणार? पण हे असंच जर का नाही चालू राहिलं तर काय होणार? हे आत्ता चाललंय ते ठीक आहे, पण रिटायरमेंटमध्ये मी काय करणार? मग हे सगळे थॉट्स यायला लागतात. सो अंडरस्टँड करा, की तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग आहे ना, तेव्हाच पॉसिबल आहे, व्हेन यू हॅव अ सॅटिस्फाईड लाईफ. तुम्हाला लाईफबद्दल एक सॅटिस्फॅक्शन आहे. ओके. स्टीम आहे. म्हणजे स्वतःवर पण आहे. ओके. आणि थर्ड असं नाही म्हणजे फ्युचरमध्ये पण तुमच्याबरोबर चांगलंच होईल या गोष्टीबद्दल तुम्ही होपफुल आहात. तर तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग जमतं आणि जर ह्यातला एकही जर मागे राहिला ना, तर पॉझिटिव्ह थिंकिंग शक्य होत नाही. सो आता जेव्हा ओके, जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह थॉट्स येतात ना, थोडंसं स्वतःमध्ये ना पडताळून बघा, की ह्या तिन्हीपैकी नेमकं काय होतंय? मला लाईफ सॅटिस्फॅक्शन की मला स्वतः चांगले फीलिंग्स नाहीये. मला वाटतच नाही की मी चांगली आहे. मी कशात तरी खूप छान आहे. म्हणजे स्वतःबद्दल मला कौतुक नाहीये किंवा मला वाटतच नाही की मी ग्रेट. की मला हे सगळं होतं, पण मला फ्युचरची शाश्वती नाही. माझ्यामध्ये फ्युचरबद्दल ऑप्टिमिझम नाही. आणि मग तुम्हाला ना तुमचा प्रॉब्लेम एरिया कळेल, की पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये नक्की कुठे प्रॉब्लेम येतोय. यू विल बी एबल टू झिरो इन. त्यात हां, आपल्या फर्स्ट स्टेजमध्ये जस्ट मला ना तुम्ही एस-ओ असं सांगा, की तुम्हाला कुठे चॅलेंज येतोय. तुम्हाला एलमध्ये चॅलेंज येतोय, एसमध्ये चॅलेंज येतोय, की ओमध्ये चॅलेंज येतोय. ओके. तुम्हाला 2 जागी अल्फाबेट्स टाका. तिन्ही जागी प्रॉब्लेम येत असेल, तर अल्फाबेट्स टाका. रिस्पॉन्स ऑन कुठे चॅलेंज येतोय. एसमध्ये येतोय, की ओमध्ये येतोय. लाईफ सॅटिस्फॅक्शन, सेल्फ एस्टीम आणि ओ इज ऑप्टिमिझम. या विचार करा थोडा. जेव्हा तुम्हाला चॅलेंजेस फेस होत आहेत. सो हां. येस राजेंद्र बोला ना. हरकत नाही. राजेंद्रचं हां. नाही सॉरी ट्रॅव्हलमध्ये मी रेंज फ्लक्च्युएट होते म्हणून. फ्लक्च्युएट होत आहे. थँक यू फॉर युअर इनपुट राजेंद्र. ओके. सो राजेंद्रचा रिस्पॉन्स आहे, की एक्समध्ये तुम्ही कुठेतरी कधी चॅलेंज येतो. प्लीज आयडेंटिफाय करा. कारण ही तुमची फर्स्ट स्टेप आहे टू करेक्ट, की ऑल द टाईम पॉझिटिव्ह राहण्यामध्ये नेमके तुम्हाला अडथळे कुठे येतायत. वॉन्ट्स टू शेअर सम इनसाइट्स? अजून येस योगेंद्र, प्लीज बोला. तुम्ही मेसेज पण करू शकता, अनम्यूट करून बोलू पण शकता. हॅलो. हां मॅम, बोला ना. हां, मला ओ मध्ये चॅलेंज वाटतो. ऑप्टिमिझम फॉर द फ्युचर थिंकिंग ऑल्वेज. परफेक्ट. ठीक आहे मॅम. आयडेंटिफाय केलं ना आपण ह्या तिन्हीवरती काम करणार आहोत. म्हणजे मला समजून घ्यायचंय, की आपण आपल्या या ग्रुपला कुठे-कुठे चॅलेंज येतोय. तर आपल्यामध्ये काही आहेत ज्यांना एक्समध्ये चॅलेंज आहे. आपल्यामध्ये काही आहेत ज्यांना ओमध्ये चॅलेंज आहे. येस मिनल कुठे चॅलेंज फेस करते? माझं ओ मध्येच आहे ऑप्टिमिझम. ओमध्ये आहे ना? ठीक आहे. ओमध्ये चॅलेंजेसवर काय करायचं हे आपण बघूया. मला थोडक्यात स्वतःला प्लेस माझ्याकडून आहे ना, टाईम
पॉझिटिव्ह थिंकिंग नाही होत कारण कुठेतरी मध्ये अडकतेय, कुठेतरी अडकतेय किंवा लाईफ सॅटिस्फॅक्शन मध्ये अडकतेय. ओके. सो ही चांगली पाहिजे रेकॉग्नाइज करायची. हे समजूया, आपल्याला जर का ही मुव्हमेंट आणायची आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? ओके. ह्याचं सिक्रेट आहे ना, सिक्रेट आहे या शब्दामध्ये. ओके. आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करूया, पॉझिटिव्ह थिंकिंग करूया. पण मोस्ट ऑफ द टाइम्स ना आपल्याला कळत नाही कसं करूया. आणि हा चॅलेंज येतं, की अरे, माझ्या घरी असं-असं झालं, आता ह्या गोष्टीमध्ये मी पॉझिटिव्ह थिंकिंग काय करू? हा चॅलेंज येतो. हा वर्ड जो आहे ना, ह्यालाच ब्रेक केलेला आहे. ओके. सो ह्यातली पहिली स्त्री आहे ना, ती आहे ट्रान्सफॉर्मिंग निगेटिव्ह थॉट्स. ती जो थिंकिंग आहे ना, त्याचे सगळे एक्सटेन्शन्स येतो. ट्रान्सफॉर्मिंग निगेटिव्ह थॉट्स इंटू पॉझिटिव्ह थॉट्स. आता ट्रान्सफॉर्मिंग हा वर्ड आहे हा. सो ह्या वर्ड वरती लक्ष द्या. त्यांनी चेंजिंग नाही म्हटलंय. त्यांनी ट्रान्सफॉर्मिंग म्हटलंय. सो इट इज नॉट चेंजिंग नेगेटिव्ह थॉट्स इंटू पॉझिटिव्ह थॉट्स. इट्स ट्रान्सफॉर्मिंग नेगेटिव्ह थॉट्स इंटू पॉझिटिव्ह थॉट्स. ट्रान्सफॉर्मिंग म्हणजे काय? बघा, जेव्हा आपण पाण्याला फ्रीज केलं, तर पाण्याचा बर्फ होतो. आणि बर्फाला जर का आपण गरम सोर्सच्या इकडे ठेवलं, पाणी होतं, राईट? म्हणजे तो पाण्यातून बर्फाच्या फॉर्ममध्ये जातो, हा परमनंट नाहीये. बर्फातनं तो परत पाण्यात येऊ शकतो, राईट? तसंच पाण्याला गरम केलं त्याची वाफ होते, पण वाफेला थंड केलं होतं. ह्याला म्हणतात चेंज. ओके. ह्याला म्हणतात चेंज. जेव्हा तुम्ही दुधाचं दही बनवता, ओके, दह्यातनं पण नाही ना, ह्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. किंवा दह्यातनं तुम्ही लोणी बनवलं, तर लोण्यातनं का नाही. त्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. सो बेसिकली फर्स्ट स्टेप आहे ना ट्रान्सफॉर्मिंग थॉट्स. जर तुम्ही आज पॉझिटिव्ह विचार करताय आणि त्याच गोष्टीबद्दल उद्या निगेटिव्ह विचार करताय, परत पॉझिटिव्ह विचार करताय आणि मग परत त्याच्यामध्ये मागे जाऊन निगेटिव्ह विचार करताय, तर तुम्ही हे जे मागे-पुढे करता ना, ह्याला फक्त आणि फक्त चेंज म्हणतात. ट्रान्सफॉर्म म्हणत नाही. सो फर्स्ट स्टेप इज की एकदा आपण पुढे गेलो, तर आपण परत मागे वळत नाही आहोत ना, हे लक्ष देणं. ओके. पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स ऑफ द सिच्युएशन. काहीही सिच्युएशन असली तरीही त्याच्यातनं पॉझिटिव्ह आस्पेक्ट काय आहे त्याला हायलाइट करणं. मी नुकताच आहे ना बी.के. शिवानी यांचा एक व्हिडिओ बघत होते. ओके. त्यांनी चांगलं उदाहरण दिलं, की तुमचा मुलगा धावत असताना पडला आणि पडलं. ओके. तो धावत असताना पडला आणि पडलं. ओके. सिच्युएशन आहे. सांगा ह्या सिच्युएशन मध्ये काय पॉझिटिव्ह आहे? या सिच्युएशन मध्ये काय पॉझिटिव्ह आहे? तुम्ही म्हणाल काहीच पॉझिटिव्ह नाहीये. माझा मुलगा पडला, त्याला लागलं, या सिच्युएशन मध्ये काहीच पॉझिटिव्ह नाहीये. त्या थांबल्या आणि त्या म्हणाल्या, "अहो तुमचा मुलगा धावत होता. हे पॉझिटिव्ह नाहीये का? तो धावतोय हीच गोष्ट पॉझिटिव्ह. तो हेल्दी आहे, त्याचे पाय हेल्दी आहेत म्हणून तो धावतोय." सो जर आपण आहे ना, सिच्युएशन तीच असते. त्यातला काय पॉझिटिव्ह आस्पेक्ट आपल्याला हायलाइट करायचा आहे हे शोधा. आणि हे बघ असं आता आलेली टेक्निक आहे. मला सांगा जेव्हा आपण कोणाच्याही घरी कधी काही डेथ झालीये आणि आपण त्यांच्या घरी गेलो. फॅमिलीचं सांत्वन कसं करतो? "बघ, राहू दे, रडू नकोस. त्यांना त्रास झाला नाही जाताना, हे बघ ना." म्हणजे त्याही सिच्युएशनमध्ये आपण त्या लोकांना समजावताना तो पॉझिटिव्ह आस्पेक्ट काढतो ना, "अरे, ते झोपेतच गेले, बरं झालं, त्यांना कमीत कमी त्रास झाला." सो लाईफ इज ऑल अबाउट तुम्ही असे पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स कुठल्याही सिच्युएशनमध्ये शोधू शकताय का? तो आहे एच, हायलाइट पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स. मग येतो आय, इंटरप्ट पेसिमिस्ट थॉट्स बाय युजिंग रिलॅक्सेशन टेक्निक्स अँड डिस्ट्रॅक्शन. ज्या लोकांना इकडे एन्झायटी इश्यूज आहेत ना,
त्यांना माहिती असेल, की त्यांच्या डोक्यात एखादा निगेटिव्ह पॉसिबिलिटी आली, की ते ओव्हर थिंकिंग इतक्या पुढपर्यंत जातं, इतक्या पुढपर्यंत जातं. खूप पुढे जातं. अशा वेळी तुम्ही स्वतःला थांबवू शकताय का? तुमची थॉट प्रोसेस जी आहे ती तुम्ही ब्रेक करू शकताय का? तुम्हाला इंटरप्ट करता येतायत का तुमचे निगेटिव्ह थॉट्स? सो मला निगेटिव्ह थॉट येतायत, तर मी ते माझ्याच शक्तीने थांबवू शकते का? सो ह्यामध्ये तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. तुम्ही स्वतःला डिस्ट्रॅक्ट करू शकता आणि स्वतःला त्या पोझिशनमध्ये, त्या ओव्हर थिंकिंग पासून थांबवू शकताय का? हे डिसाईड करतं, की तुमचं पॉझिटिव्ह थिंकिंग किती वेळ चालू शकेल. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे आज तुम्ही सगळेजण जे या सेशनला आलात ना, त्यांना समजलेलं आपल्याला म्हणतो ना, डिलिमिटेडली किंवा जबरदस्ती आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग प्रॅक्टिस करायची आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून पॉझिटिव्ह थिंकिंग ऑल टाईमर्स या सेशनला तुम्ही आवर्जून इकडे आलेले आहात. सो हे सुद्धा एक पॉझिटिव्ह बिहेवियर आहे, की तुम्हाला वाटणं, की आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंगची गरज आहे. Okay? Next step is knowing how to break problem into smaller parts to be manageable. So smaller parts मध्ये मोठा प्रॉब्लेम आहे, खूप मोठा प्रॉब्लेम. पण तुम्ही त्याला जर का छोटे, 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 छोटे प्रॉब्लेम्स बनवले आणि ॲट अ टाईम एका प्रॉब्लेमवर फोकस केलं, तर गोष्टी होऊ शकतात की नाही? सो हे ब्रेकिंग का? ओके. जर आज मला दिवसभरात 5 जागी जायचंय आणि 5 वेगवेगळ्या जागी जायचंय. अरे बापरे! आणि हे होऊच शकत नाही. मला किती थकवा येईल, माझी किती धमछाक होईल, मला किती धावपळ होईल, हे विचार करण्यापेक्षा मी फक्त विचार केलं, की नेक्स्ट 1 तास मला काय करायचंय? नेक्स्ट 1 तास आत्ता मला शांतपणे हे सेशन घ्यायचंय. मला दुसरं काही करायचंय का आत्ताच्या क्षणाला? काही नाही. मग मी जर का भले गोष्टी करायच्या असतील. पण मी जर का त्याला फक्त छोटे-छोटे चंक्समध्ये ब्रेक करते, की "स्मिता शांत हो, फोकस कर. 9 वाजेपर्यंत तुला काही करायचं नाहीये. बघ तुझ्या या फ्रेंड्स बरोबर तुला गप्पा मारायच्या आहेत." मी जर का स्वतःला हे सांगितलं, तर मला स्ट्रेस येईल का? कारण मी आता पुढचा विचार करून पण मी आता त्या गोष्टींवर काम नाही करू शकत आहे. सो मी माझा प्रॉब्लेम छोट्या-छोट्या मध्ये ब्रेक करू शकतेय का? ह्यावर डिसाईड होतं, की मला पॉझिटिव्ह थॉट्स येतील का? ओके. Next is initiating optimistic belief part of the problem. ओके. आज इनिशिएटिंग ऑप्टिमिस्टिक बिलीफ म्हणजे काय? या गोष्टीतनं ना आपण सगळेजण गेलो. जेव्हा कोविड खूप वर होता, ओके. किंवा आपण या कोरोनाच्या काळात गेलो, ओके. कोरोनाच्या काळात तुमच्यापैकी पण काही जणांना कोविड झाला असेल, ओके. हे झालेलं. सो अशा वेळी तुम्ही स्वतःला त्या प्रॉब्लेमशी डील करायला टेक्निक देता. चाललंय ना, इट्स ओके. औषधं घेतली होऊन जाईल बरी, की ओह शिट! आता मला कोव्हिड झाला, आता मी मरणार. 2 प्रोसेसेस आहेत आणि तुम्ही स्वतःला देऊ शकता का? चला हा प्रॉब्लेम होता, होता. राइट? नाही, नाही करू शकत. प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेमवर मी स्वतःला बिलीफ देऊ शकते का? ठीक आहे, झालं कोविड, मी औषध घेते. हा बिलीफ स्वतःला देता येत असेल ना, तर आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग जमू शकतं. की नेक्स्ट इज पेसिमिस्टिक थॉट्स. म्हणजे जगात असा कोणीही नाहीये, ज्याला निगेटिव्ह थॉट्स येत नाहीत. पेसिमिस्टिक म्हणजे निगेटिव्ह थॉट्स आणि असा जगात कोणीही नाही ज्याला येत नाही. मग अशा वेळी तुम्हाला तुमच्या निगेटिव्ह थॉट्सना चॅलेंज करता येतंय का? म्हणजे आज मला असं वाटणं, की "अरे यार, माझ्यावर एवढा डोंगर आहे ना कामांचा, माझं काय आज खरं नाही." अशा वेळी मी स्वतःला चॅलेंज करू शकते का? अगं करून तर बघ. केलंस तर तुझा कॉन्फिडन्स वाढेल, की तू एका दिवसात एवढं सगळं मॅनेज करू शकतेस. राइट? स्वतःच्या निगेटिव्ह थॉट्सना चॅलेंज करू शकते का? कारण मी जर का माझ्या निगेटिव्ह थॉट्सना चॅलेंज केलं
तरच माझ्यामध्ये ऑप्टिमिस्टिक बिलीफ्स येणार. ओके. आता रिसेंटली आपले कलीग आहेत राजेंद्र, जे आजच्या मीटिंगला आहेत. राजेंद्रचा काव्यसंग्रह पब्लिश झाला. राजेंद्र, तुला म्हणजे आय एम व्हेरी शुअर की काव्यसंग्रह पब्लिश करूया की नको करूया, यावेळी तुम्हालाही पेसिमिस्टिक थॉट्स आले असणार, की अरे मी करतो तर आहे, कोण घेईल तरी का? मीच स्वतः माझी एक कॉपी घेईन, अजून कोण घेईल तरी का? आणि अशा वेळी त्या पेसिमिस्टिक थॉट्सना चॅलेंज करणं खूप गरजेचं असतं. की बघूया ना काय होतंय. काही नाही झालं तर माझ्या 100च्या 100 कॉपीज मी घेऊन घरी घेऊन बसेन. आणि मला सगळ्यांना सांगायला आनंद होतोय, की राजेंद्रची फर्स्ट जे एडिशन होतं, ते नुसतं फक्त ते फर्स्ट एडिशन विकलं गेलं नाही, त्याचे ॲक्चुअली सेकंड एडिशनचे पण बुकिंग्स झाले. हां, कारण त्यावेळी आलेल्या पेसिमिस्टिक थॉट्सना त्याने चॅलेंज केलं. आणि जर त्याने त्यावेळी ते पेसिमिस्टिक थॉट्स बरं आपण त्यालाच विचारूया, "राजेंद्र तू टाइप केलंस तरी चालेल, अनम्यूट केलंस तरी चालेल. तुला पेसिमिस्टिक थॉट्स आले होते की नव्हते?" भरपूर आले होते. आले होते की नाही? मग अशा वेळी थँक्स राजेंद्र. आय नो यू आर ट्रॅव्हलिंग. मी ट्रॅव्हलमध्ये आहे, त्यामुळे ब्लूटूथ नो इश्यूज. सो अशा वेळी तुम्हाला तुमच्याच पेसिमिस्टिक थॉट्सना चॅलेंज करता येतोय का? हे ठरवतं की तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग मिळेल की नाही मिळणार. राइट? And lastly, okay, generate positive feelings by controlling your negative thoughts. की नाही नाही मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं माहितीये, जेव्हा आपण म्हणतो ना निगेटिव्हला पॉझिटिव्ह करायचे, आपण ना स्वतःला ओरडत राहतो. नाही 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 असा निगेटिव्ह विचार नको करू, नाही 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 असा निगेटिव्ह विचार नको करू. करेक्ट. स्वतःला ओरडतोय, आपल्याला स्वतःबद्दल पॉझिटिव्ह फिलिंग येईल का? नसणार ना. सो आपण जेव्हा आपल्या निगेटिव्ह थॉट्सना कंट्रोल करतोय, आपण स्वतःला एक रिएश्युरिंग आणि पॉझिटिव्ह बिलीफ देतोय का? हां, इट्स ओके. माझ्या डोक्यातले निगेटिव्ह थॉट्स होते. मी आता त्यांना बाहेर काढून टाकलेलं आहे. मी खूप छान काम करतेय माझ्या निगेटिव्ह थॉट्सवर. आपण स्वतःला असं मोटिव्हेट करतोय, की आपण स्वतःला ओरडतोय, "नाही, नाही, नाही, नाही. आता बस निगेटिव्ह थॉट्स नाही विचार करायचा." सो तुम्हाला पॉझिटिव्ह फीलिंग तुमच्या निगेटिव्ह थॉट्सना कंट्रोल केल्यावर. हा पण खूप इम्पोर्टंट इश्यू आहे. ओके. सो ही एक प्रोसेस आहे. हे एका झटक्यात नाही होणार, की तुम्ही आज 1 तास सेशन अटेंड केलं आणि मग बस झालं. तुमचे पॉझिटिव्हचे थॉट्स लगेच निगेटिव्ह थॉट्स सगळे पॉझिटिव्ह झाले. प्रोसेस आहे. आणि या थिंकिंग प्रोसेस मधले हे सगळे स्टेप्स आहेत, जे आपल्याला स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे असतात. आपण बघूया, की हे सगळं पण एवढी उठाठेव करायची कशाला? म्हणजे नाही केलं पॉझिटिव्ह थिंकिंग. ओके. नाही केलं पॉझिटिव्ह थिंकिंग. होणार आहे आपलं. नाही. मळ करतोय की पॉझिटिव्हच विचार करायचा, पॉझिटिव्हच विचार करायचा. येते. मला नाही जमत पॉझिटिव्ह विचार. मी सोडून देऊ का? सो सायंटिस्टनी असं फाइंड केलंय, की पॉझिटिव्ह थिंकिंगचा आणि आपल्या पूर्ण अस्तित्वाचं खूप जवळचं रिलेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे आपल्या डोक्यात जेव्हा पॉझिटिव्ह थिंकिंग येतं ना, त्या लोकांचा कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. ओके. जर का त्यांना प्रॉब्लेम वाटतच नाही, तर अशा लोकांना कॉन्फिडन्स वाटेल की नाही? जर आज मला कुठलाही प्रॉब्लेम हा प्रॉब्लेमच वाटत नाही, टेन्शन येईल का? सो बेसिकली जेव्हा मी परत त्या स्लाइडवर जाते, तेव्हा श्यामल नव्हती. श्यामल, पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय? की लाईफ सॅटिस्फॅक्शन, तुम्हाला लाईफमध्ये वाटणारं सॅटिस्फॅक्शन, तुमचं लाईफ कसं चाललंय याबद्दल वाटणारं सॅटिस्फॅक्शन, तुमचं सेल्फ एस्टीम म्हणजे स्वतःचे विचार. ओके. आणि जनरल ऑप्टिमिझम. ऑप्टिमिझम म्हणजे माझं आत्तापर्यंत चांगलं चाललंय आणि पुढेही चांगलंच होणार. फ्युचर बद्दलची पॉझिटिव्हिटी. हे तिन्ही जेव्हा बॅलन्स्ड असतं, तेव्हा पॉझिटिव्ह थिंकिंग येतं. नाऊ सो ज्यांना पॉझिटिव्ह थिंकिंग येतं, सायंटिस्टचं नोट केलं, जनरली जास्ती कॉन्फिडंट असतात. त्यांच्यामध्ये स्ट्रेस लेव्हल खूप कमी असतात. ओके. सगळ्या गोष्टी असं वाटतं की त्यांचा कंट्रोल. ओके. कंट्रोल म्हणजे मला सांगा,
की आपण हे लास्ट टाइम पण उदाहरण बघितलेलं, की आपण गाडी सर्वात फास्ट कधी चालवू शकतो? किंवा तुम्ही बघितलं असेल, काही जण ना गाडी अशी घाबरत चालवतात आणि मग आहे ना ते असे शेकी असतात आणि काही मुलं ही गाडी इतक्या फास्ट चालवतात एकदम अशी वळवून आरामात चालवतात. नाव ज्याला आहे ना, हा थॉट आहे, की गाडी माझ्या कंट्रोलमध्ये आहे, तो बिनधास्त गाडी चालवतो. कारण त्याच्या डोक्यात थॉट आहे, गाडी माझ्या कंट्रोलमध्ये. आणि ज्याला असं वाटतं ना, गाडी त्याच्या कंट्रोलमध्ये नाही, तो घाबरत गाडी चालवत असतो. सो लक्षात घ्या, की जेव्हा आहे ना, तुम्हाला असं वाटतं ना, "चल यार, मी बघून घेईन. जे होईल मी बघून घेईन." सिच्युएशन माझ्या कंट्रोलमध्ये आहे, चॅलेंज माइंडसेटमध्ये येतात. हां, ठीक आहे ना, झालं तर वन्स यू हॅव ठीक आहे. हा आहे ना, तुम्ही लाईक की तुम्ही जर का विचार केला होतं. लास्ट लाईन आहे ना, तो खूप इम्पोर्टंट आहे. आय फॉर आय एम गुड. देन आय एम गुड. पण मीच जर का म्हणाले, "नाही यार, मी एक बॅड ट्रेनर आहे. मला काय माझ्या याला सेशनला आज काय 9च लोकं आले यार. मी नाहीये इफेक्टिव्ह." ओके. मी स्वतःला मी स्वतःला हेही म्हणू शकते, "वॉव! आज काय मस्त सेशन झालं." डिपेंड्स ऑन मी स्वतःला कशी बघते. राइट? सो म्हणून पॉझिटिव्ह थिंकिंग गरजेचं आहे बिकॉज ऑफ कोर्स हे तुम्हाला कॉन्फिडन्स देतं. खूप जण इकडे नेहमी विचार करतात, की माझ्यात कॉन्फिडन्स नाही. व्हॉट यू नीड इज बेसिकली चॅलेंज माइंडसेट. या स्ट्रेस सगळ्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत आणि जनरली ना खूप पॉझिटिव्ह फीलिंग येतं टुवर्ड्स लाईफ. ओके. जनरली ज्या गोष्टी त्या तुम्हाला चेंज करणे त्या तुम्ही चेंज करू शकता. कंट्रोल माइंडसेट किंवा हा चॅलेंज माइंडसेट तुमच्यात डेव्हलप होतो. सो तुम्ही जेव्हा स्वतः विचारता, की पॉझिटिव्ह थिंकिंग का करायचं? तर हे काच उत्तर आहे. पॉझिटिव्ह का करायचं? मी तुम्हाला सद्गुरूंचं छान वाक्य सांगणार आहे. ह्या कोटनी ना माझ्यावरती एक खूप चांगला इम्पॅक्ट टाकला. सद्गुरू म्हणतात, की "यू कॅनॉट सफर द पास्ट ऑर फ्युचर बिकॉज दे डू नॉट एक्झिस्ट. व्हॉट यू आर सफरिंग इज युअर मेमरी ऑर युअर इमॅजिनेशन." ओके. म्हणजे मला जर का समजा माझा 6 महिने आधी ॲक्सिडेंट झालाय. ओके. तर आज मी जेव्हा त्या ॲक्सिडेंटचा विचार करते ना, मी त्या ॲक्सिडेंटमधून परत नाही जात आहे. ती फक्त माझी मेमरी आहे, की मी परत आठवून त्या ॲक्सिडेंटबद्दल दुःखी होतेय. सो मी त्या सिच्युएशनमधून परत नाही जात आहे. आय एम सफरिंग फ्रॉम मेमरी. मी मेमरीमधून परत जाते. हे एक्झिस्ट करत नाही. उद्या काय होणार आहे हे मला माहिती नाही. उद्या हे फक्त माझ्या इमॅजिनेशनचा पार्ट आहे. सो यू डू नॉट सफर म्हणजे तुम्हाला पास्टही त्रास देत नाही आणि फ्युचरही त्रास नाही देत. तुम्हाला त्रास देतात ना त्या तुमच्या मेमरीज आणि तुमच्या इमॅजिनेशन. थोडा विचार करून बघा, किती खरं वाक्य आहे ते. की आपण जे एवढा सगळा स्ट्रेस घेतो, आपण एवढा सगळं टेन्शन घेतो फ्युचरच्या बाबतीत. फ्युचर कंप्लीटली आपलं इमॅजिनेशन आहे. कारण त्याच्यात ॲक्चुअली काय होणार आहे हे आपल्यालाही माहीत नाही आणि पास्ट घडून गेलेला आहे. आता ना त्या फक्त पास्टच्या मेमरीज, ज्या आपण बदलू शकत नाही. त्यामुळे मला सांगा आता पास्ट नाहीये आणि फ्युचरही नाहीये. मग आपल्याला काम कशावर करायचंय? फक्त आणि फक्त आपल्या प्रेझेंट. प्रेझेंटवर. ॲब्सोल्युटली राइट मिनल. फक्त आणि फक्त आपल्या प्रेझेंटवर. हो, हे जे आपण अख्खं म्हणतो ना, पॉझिटिव्ह थिंकिंग करायचंय किंवा आपल्या थॉट्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणायचंय. कुठल्या थॉट्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणायचंय? प्रेझेंटच्या थॉट्समध्ये. आजच्या थॉट्समध्ये. तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना, की मी आता उद्यापासून पॉझिटिव्ह थिंकिंग करीन. आज मस्तपैकी जरा सेशन झालं स्मिताचं, की जेवते, झोपते आणि उद्यापासून नवीन दिवस. उद्या एक्झिस्ट करत नाही.
आता या क्षणाला तुम्ही काय विचार करता, फक्त ते मॅटर करतं. उद्या हे फक्त तुमच्या इमॅजिनेशन मध्ये आहे आणि काल हे फक्त तुमच्या मेमरीमध्ये आहे. ओके? सो दिस आर आता ह्या ना मेथड्स आहेत, की नेमकं तुम्ही काय केलं पाहिजे. ओके. सो ह्याला म्हणतात फोकस्ड वरती पॉझिटिव्ह थिंकिंग. आपल्या सगळ्यांमध्ये ना आपल्या सगळ्यांचा काही ना काही पास्ट आहे, जो कधी आपल्याला त्रास देत राहतो. काहीतरी पास्ट आहे जो आपला आठवला की आपलं सेल्फ एस्टीम बिघडतं किंवा आपलं ऑप्टिमिझम बिघडतं किंवा आपण असं म्हणूया की आपला जो लाईफ बद्दलचा अप्रोच आहे, लाईफ सॅटिस्फॅक्शन आहे, ते बिघडतं. म्हणजे मला जर का आठवलं की मी एकदा 7वीत फेल झाले होते. आता मी 7वीत फेल झाली आहे. हे माझ्या पास्टची मेमरी जेव्हा मला परत आठवते तेव्हा काय होतं, माझं सेल्फ एस्टीम बिघडतं. मला आठवलं की माझा पास्ट 2 रिलेशनशिप्स, 4 रिलेशनशिप्स वर्कआउट नाही झाले. माझी मैत्रीण आता माझ्याशी बोलत नाही, हे नाही. मी काय करते ह्या सगळ्यांमधून? माझा लाईफचा जो सॅटिस्फॅक्शन रेशिओ आहे, तो मी खाली आणते. म्हणून काय म्हटलं इकडे, की पास्ट फोकस्ड पॉझिटिव्ह थिंकिंग. तुम्ही जेव्हा पण तुमच्या पास्टबद्दल बोलता, तेव्हा एक सॅटिस्फॅक्शन एक्सप्रेस करा. जेव्हाही तुम्ही तुमच्या पास्टला सांगताय, सम इट अप लाइक अ गुड पास्ट. सो मी इंटरव्ह्यूला फेल झाले, पण त्यावेळी मला जेवढं माहिती होतं ना, तेवढं मी सगळं सांगितलं होतं. सो आता जेव्हा मी हे बोलते, माझ्यात फीलिंग येतं. माझ्यात फीलिंग येतं, "अरे इट्स ओके." त्यावेळी मला तेवढंच माहिती होतं आणि म्हणून मग मी तेवढंच बोलले. सो ठीक आहे आता म्हणजे जे मला बेस्ट पाहिजे होतं ते मी केलं. ठीक. जर आज मी तुम्हाला सांगते, "अरे हो, त्या कंपनीमध्ये ना मी इंटरव्ह्यू दिला होता यार, पण मी आहे ना फेल झाले." आता जेव्हा मी हे सांगते, माझं सेल्फ एस्टीम कसं होतं? खाली जातं. पण त्याऐवजी मी जर का बोलले, "अगं हो, मी इंटरव्ह्यू दिलेला, पण माझी रिक्वायरमेंट आणि कंपनीची रिक्वायरमेंट ना मॅच नाही झाली. म्हणून मग आम्ही विचार केला, की ठीक आहे, इट्स ओके." तर जेव्हा मी हे बोलते, की माझी रिक्वायरमेंट आणि कंपनीची रिक्वायरमेंट मॅच नाही झाली, मी स्वतःला दोष देतेय का? नाही. मी स्वतःच्या पास्टमधलं काहीतरी पेनफुल आहे असं स्वतःला सांगतेय का? नाही. दिस जिकडे पास्ट मधलं काही आठवतंय आणि ती गोष्ट तुम्हाला त्रास देतेय ना, पुट इट आउट लाइक की त्यावेळी मला ते समजलं, मी ते केलं. पण आता मला बेटर समजतंय. सो आता एखाद वेळेस मी वेगळी ॲक्शन घेईन. जेव्हा तुम्ही हे सम अप करता ना, तुमचं सेल्फ एस्टीम राहतं, राइट? तुमचं लाईफचे एक्सपिरियन्सेस किंवा तुमचा लाईफकडे बघण्याचा अप्रोच चांगला राहतो. प्लस तुमच्यात ऑप्टिमिझम राहतं, की हो तेव्हा मला तेवढं माहिती होतं, पण ह्याच्यापुढे मला अजून माहिती मिळाली, तर मी बेटर डिसिजन घेईन. सो कॅन यू थिंक अबाउट युअर पास्ट पॉझिटिव्हली? सो पास्ट मधला तुमचा कुठलाही इन्सिडेंट घ्या, जो तुम्हाला प्रचंड त्रास देतो आणि सम इट अप लाइक की हो, त्यावेळी माझे खूप वाद व्हायचे, बट वॉज माय अंडरस्टँडिंग. माझं अंडरस्टँडिंग चेंज झालंय. आता माझं अंडरस्टँडिंग डेव्हलप झालंय आणि मी बेटर कंडिशनमध्ये आहे अशा सिच्युएशन्स हँडल करायला. येस मिनल. येस, आय डू. मी सोबेटला जेव्हा भेट दिली त्यावेळेची मी आणि आत्ताची मी, दॅट इज सेम मॅच दिस वर्ड. थँक्यू. Absolutely. Thank you. पास्ट मधल्या पॉझिटिव्ह बोलणं फोकस करू शकतं. फोकस्ड. म्हणजे आज माझ्या आजूबाजूला ज्या 4 गोष्टी चालल्या आहेत, त्यातनं मी काय उचलू शकते? आपण ते एक एक्झाम्पल बघितलं ना, की माझं मूल धावत होतं आणि पडलं. तर आता मला कुठल्या गोष्टीवर फोकस करायचा आहे? ते पडलं त्या गोष्टीवर नाही. ते धावत होतं. वॉव! ह्या गोष्टीवर फोकस करायचा आहे. म्हणजे आता मी तुम्हाला खरं रिअल लाईफ एक्झाम्पल देते, जे आता माझ्या लाईफमध्ये चाललंय. काल आमच्याकडे रात्री लाईट फ्लक्च्युएशन्स झाले आणि आमचा फ्रिज आणि एक एसी उडाला. ओके. सो आता व्हॉट फोकस इज आय एम सो लकी की माझ्याकडे 2 एसी आहेत. हरकत नाही. एक उडाला, दुसऱ्या रूमचं चालू आहे.
सिच्युएशन आहे, प्रेझेंट मध्ये सिच्युएशन आहे, 2 इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस उडाले आहेत. पण माझे 5 इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस नाही उडाले आणि ते सक्सेसफुल चालतायत. माझ्यासाठी ही माझी प्रेझेंट सिच्युएशन आहे. सो मी ते जे 2 उडाले त्यांच्यावर फोकस करू, की जे 5 अप्लायन्सेस माझे चालतायत मी त्यांच्यावर फोकस करू? चॉईस. But there could be things that could go wrong. मी कशावर फोकस देताय? तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग किती जमू शकेल? नेक्स्ट वन इज फ्युचर फोकस्ड. आता फ्युचर फोकस्ड म्हणजे काय आहे? ते आपल्याला जे 3 इडियट्सनी शिकवलं ना, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. सगळं छान होणार आहे. सगळं नीट होणार आहे. राइट? तुम्ही येणाऱ्या काळाबद्दल जर का ऑप्टिमिझम ठेवू शकलात, ओके, शकलात, तर तुम्हाला पॉझिटिव्ह थॉट्स येत राहतील. राइट? मला माझं आज प्रचंड वजन वाढलेलं आहे आणि मला पुढच्या 6 महिन्यात मी मस्तपैकी माझं वजन कमी करणार आहे. सो माझ्याकडे फ्युचरसाठी काय आहे? होप आहे. माझ्याकडे फ्युचरसाठी काय आहे? ऑप्टिमिझम आहे. सो तुम्ही जेव्हा विचार करता ना, की मी माझ्या निगेटिव्ह थॉट्सना पॉझिटिव्ह थॉट्समध्ये कसं कन्व्हर्ट करू? सर्वात, सर्वात, सर्वात सिंपल स्टेप आहे, की तुमच्या पास्टच्या थॉट्समध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग आणा, तुमच्या प्रेझेंटच्या थॉट्समध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग आणा आणि तुमच्या फ्युचरच्या थॉट्समध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग आणायचंय. बास. आणि काम कशावर करायचंय? काम फक्त आणि फक्त प्रेझेंटच्या थॉट्सवर करायचं. ना खूप ना मला काही जण विचारतात, की पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय? की नेहमी खुश राहायचं का? नेहमी हसत राहायचं का? सो अंडरस्टँड करा, की पॉझिटिव्ह थिंकिंग ना हे इमोशन नाहीये. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह थिंकर्स रडत नाहीत का? त्यांना असे राग येत नाही का? नाही, सगळं होतं. सो थिंकिंग इमोशन किंवा बिहेवियर नाहीये हां. तुम्ही म्हणाल, की पॉझिटिव्ह थिंकिंग असणाऱ्या लोकांना ते कधीच राग येत नाही आणि ते कोणाला ओरडत नाहीत का? नाही, अशातला भाग नाहीये. डू नॉट कन्फ्यूज थिंकिंग विथ इमोशन इन बिहेवियर. या गोष्टींमध्ये गोंधळ घालू नका. ओके? पहिले थॉट्स येतात. थॉट्सनी आपल्याला इमोशन येतात आणि मग इमोशनमधून आपलं बिहेवियर येतं. ओके. सो आपल्याला थॉट येतो, मग आपल्याला इमोशन येतो आणि मग आपलं बिहेवियर येतं. समजून ना, मी तुम्हाला एक एकदम सोपं एक्झाम्पल देते. ओके. सो तुमच्या मागे कुत्रा भुंकत लागला किंवा हे, तर हा आपल्या मनात काय येतं? आपल्या पहिल्या डोक्यात काय येतं? हा कुत्रा आता मला चावणार. ओके. मी आहे आणि एक कुत्रा तिकडून भुंकत भुंकत माझ्या मागे पळत आला. जो माझ्या डोक्यात येतो ना, तो काय येतो माहितीये? आता हा कुत्रा मला चावणार. जसं की हा थॉट आला, तर मला इमोशन काय येतं? फिअर. मला इमोशन येतं फिअर आणि मग त्या फिअरमधून माझं बिहेवियर काय येतं? मी धावायला लागते. बिकॉज मी घाबरले. मग घाबरले तर माझा रिस्पॉन्स आहे मी धावायला लागेल किंवा माझं दुसरं बिहेवियर येतं, मी दगड उचलेन आणि त्याला मारेन. कारण मला भीती वाटली. सो मी दगड उचलेन आणि त्याला मारेन. सो आता आपल्याला ना बिहेवियरवर आपण काम नाही करायचंय. कारण बिहेवियर कुठून येतंय? इमोशन मधून येतंय. आपण इमोशनवर पण काम नाही करायचंय. इमोशन कुठून येतात? थॉट मधून येतात. आता इथे जे डॉग लव्हर्स आहेत. सो मिनल इज वन ऑफ द डॉग लव्हर्स. ओके. मिनलच्या जवळ येस. एखादा कुत्रा धावत आला, तर माहितीये मिनलच्या डोक्यात येणारा थॉट काय असेल? अरे हे बघ या कुत्र्याने मला मिस केलं हा म्हणून मला इतक्या धावत धावत भेटायला येतोय. हा थॉट येणार की नाही येस. मिनल तुझ्या डोक्यात? येस मॅडम. येस. हा आणि मग मिनल हा थॉट आल्यावर तुला इमोशन काय येणार? प्रेमाचं. वाह! तू किती येस. जोरात धावत येतोय माझ्याकडे. आणि मग तिचं बिहेवियर ती एकदम हात-वात पुढे करून त्याला जवळ घेईल. जवळ घेणार. ॲब्सोल्युटली. सो लक्षात घ्या,
की आपण आहे ना, हे जे बोलतोय ते आपल्याला बिहेवियरवर काम नाही करायचंय. आपल्याला इमोशनवर पण काम नाही करायचंय. इमोशन पॉझिटिव्ह थिंकिंग वर्क्स ऑन थॉट्स. सो आपल्याला फक्त आपले थॉट्सवर काम करायचंय. त्याने आपल्याला येणारे इमोशन बदलतील आणि त्याने आपोआप आपलं बिहेवियर बदलेल. सो इकडे ज्या जणांना वाटतं ना, की यार मला खूप राग येतो. मॅडम माझ्या थॉट्सवर मला मला खूप राग येतो. मी पॉझिटिव्ह थिंकिंग करतेय, पण तरीही माझा राग जात नाहीये. अरे तुझ्या बिहेवियरवर कामच नाही करायचंय. आणि पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या लोकांना सुद्धा राग येतो. ते सुद्धा दुसऱ्यांना ओरडू शकतात. बिहेवियर, इमोशन कम्स फ्रॉम थॉट्स. आपल्याला फक्त थॉट्सवर काम करायचं. ओके? थॉट्स जर का डिफरंट असले, तर आपले इमोशन्स डिफरंट येतात आणि इमोशन्स डिफरंट असले, तर आपल्याकडून ॲक्शन्स डिफरंट येतात. सो बरोबर. सगळ्यांना ही सायकल आता समजतेय ना? सो चुकूनही ह्या येस. गोष्टीमध्ये कन्फ्यूज करू नका. सो हे ना मी एका गौर गोपालदास आहेत ना, त्यांच्या व्हिडिओमध्ये एक बघितलेलं हे ग्राफ होता. ओके. खूप सिंपल. त्यांनी मस्त एक्सप्लेन केलेलं. एक तर त्यांची बोलण्याची स्टाईल पण खूप भारी आहे. डू यू हॅव अ प्रॉब्लेम इन लाईफ? येस. बरं. डू यू हॅव अ प्रॉब्लेम इन लाईफ? नो. मग कशाला चिंता करताय? नाहीये ना प्रॉब्लेम. आता जे म्हणाले, "येस बाबा, आहे माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे." मग ते म्हणतात, "कॅन यू डू समथिंग अबाउट इट?" तुम्ही त्याच्याबद्दल काही करू शकताय का? तर उत्तर आलं, "हो, करू शकते." मग कशाला चिंता करते? करू शकते तर. आणि उत्तर आलं, "नाही, माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम मी त्याचं काही नाही करू शकत." आता तू काहीच नाही करू शकत आहे त्या प्रॉब्लेमबद्दल, चिंता होणार आहे. सो अल्टिमेटली सगळी उत्तरं जाऊन भेटतात, ती त्याच गोष्टीला, की बाबा मग कशाला विचार करतोय? देन व्हाय वरी? डू यू हॅव अ प्रॉब्लेम इन लाईफ? येस. डू यू हॅव अ प्रॉब्लेम इन लाईफ? नो. देन व्हाय वरी? इफ यू से येस, can you do something about it? If you can do something about it, why worry? If you cannot do anything about it, then also why worry? त्यामुळे हा लाईफचा मंत्र बनवा. ओके. अक्षय तुम्हाला काही विचारायचंय? येस, आय सी यू हॅव रेज्ड युअर हँड. तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता किंवा चॅटवर बोलू शकता. अक्षय? ओके. सो अक्षय मी पुढे कंटिन्यू करते. तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही प्लीज अनम्यूट करून बोलू शकता. लास्ट बट नॉट द लीस्ट. ओके. एक वर्ड ऑफ कॉशन. पॉझिटिव्ह थिंकिंग इज नॉट थिंकिंग की माझं लाईफ हे फक्त हॅपीच असलं पाहिजे. ओके. लक्षात घ्या हा. आता एवढं आपण पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल बोललो. मला सांगा तुमच्या जीवनात फक्त गोडच असेल आणि रोज तिन्ही वेळेसचं जेवण फक्त गोडच असेल, तुम्ही हेल्दी राहाल का? नाही राहणार ना. लाईफ नाही बा. नाही. लाईफ असंच आहे. पॉझिटिव्ह करताना माझ्या लाईफमध्ये सगळं छानच असलं पाहिजे. करून घेऊ नका. एव्हरीथिंग. सगळं असलं पाहिजे. म्हणजे कुठेतरी ना तुम्हाला ते ऑब्सेशन नाही लागलं पाहिजे, की नाही, नाही बाबा माझ्या लाईफमध्ये तर सगळंच्या सगळं पॉझिटिव्हच असलं पाहिजे. माझ्या लाईफमध्ये हॅपीनेसच असला पाहिजे. हे दुःख आलंच कसं माझ्या लाईफमध्ये? स्टँडर्ड्स. कारण जे लोकं एक्सेसिव्हली फक्त आणि फक्त स्वतःच विचार करतात ना, फक्त आणि फक्त हॅपीनेस बद्दलच ना, मग अनप्लीझंट सिच्युएशन बरोबर डील करताना ना प्रचंड चिडचिड होते. म्हणजे तुम्हाला थोडक्यात एक्झाम्पल द्यायचं झालं ना, माहितीये लहानपणी आपण कधीतरी हट्टी मुलं बघितलेली ना, त्यांची हवय काही झालं डिस्टर्ब होतात आणि मग टँट्रम्स थ्रो करतात. सो आपल्याला ना ह्या लेव्हलला पण ऑब्सेसिव्ह नाही व्हायचंय, की माझ्या लाईफमध्ये हॅपी झालं पाहिजे. शेवटी माझ्या लाईफमध्ये जे होईल ते माझ्या कंट्रोलमध्ये आहे. जरी ते चांगलं झालं तरी चांगलं, जरी नाही चांगलं झालं तरी गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये. मी ते हँडल करू शकते.
मी ते कंट्रोल करू शकते. हा थॉट आणला पाहिजे. सो डू नॉट कन्फ्यूज विथ की मी सांगतेय की लाईफमध्ये सगळं पॉझिटिव्हच झालं पाहिजे. बघा, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ॲज आय सेड ना, हे सगळं लाईफ एक्सपिरियन्सेस वरती डिसाईड होतं. आता कोरोना झाला, ओके? कोरोना झाला, आपण सगळे लॉकडाऊनमध्ये गेलो. हे कोणासाठी खूप पॉझिटिव्ह होतं. म्हणजे ज्यांचे मेडिकल स्टोअर्स होते किंवा ज्यांचे असे बिझनेस होते जे त्यावेळी फोफावले, त्याच्यासाठी खूप पॉझिटिव्ह झालं असेल, राइट? कोणासाठी तरी नॉट की मला सगळं लाईफमध्ये पॉझिटिव्हच पाहिजे, मला हे नकोच आहे. गोष्टी अनप्लीझंट होणार. पॉइंट इज की त्यावेळी तुम्हाला तुमचं थिंकिंग सांभाळता येतंय का? जर तुम्हाला तुमचं थिंकिंग सांभाळता येतंय, तुम्हाला तुमचे थॉट्स चूज करता येतायत, मग कुठलीही सिच्युएशन हा चॅलेंज नाही. आणि जर तुम्हाला तुमचं थिंकिंग कंट्रोल करता येत नाहीये, तर छोट्यातला छोटा प्रॉब्लेम सुद्धा खूप मोठा होऊन जातो. सो इट इज नॉट अबाउट सिच्युएशन. इट इज नॉट अबाउट लाईफने तुम्हाला किती चांगले चान्सेस दिले आणि किती चांगले चान्सेस नाही दिले. इट्स अबाउट तुम्ही त्यावरती काय विचार करताय. आणि जर तुमचे थॉट्स पॉझिटिव्ह म्हणजे रादर तुम्हाला विश्वास असेल की ठीक आहे ना, आता मी ज्या सिच्युएशन मध्ये आहे ती सिच्युएशन आयडियल नाहीये, पण मी ही सिच्युएशन बदलू शकते. तुम्ही स्वतःला, मी परत तुम्हाला ना या स्टेप्स वरती कॉन्सन्ट्रेट करायला सांगेन, की तुम्हाला स्वतःला थिंकिंग करता येतंय का? ओके. सो तुम्हाला जर का या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल, तर प्लीज स्क्रीनशॉट काढून घ्या. कारण हे तुमच्याकडे नेहमी, नेहमी, नेहमी राहिलं पाहिजे, की थिंकिंग म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग निगेटिव्ह थॉट्स इंटू पॉझिटिव्ह, ट्रान्सफॉर्मिंग नॉट चेंजिंग. ओके. ट्रान्सफॉर्मिंग नॉट चेंजिंग. तुम्हाला जी काही सिच्युएशन आहे, त्या सिच्युएशन मध्ये काय चांगलंय हे बघता येतंय का? ओके. तुम्हाला तुमचे पेसिमिस्टिक थॉट्स वेळेत ओळखून थांबवता येतायत का? दॅट इज इंटरप्टिंग युअर निगेटिव्ह थॉट्स. त्यानंतर तुम्हाला हे जाणवतंय का, की तुम्हीच स्वतः पॉझिटिव्ह थिंकिंग केलं पाहिजे. तुम्हाला हे जाणवतंय म्हणून तुम्ही सगळे आजच्या सेशनला आहात अँड दॅट मेक्स मी व्हेरी, व्हेरी हॅपी. ओके. थँक यू. कारण तुम्ही सगळ्यांना हे नीड वाटतेय, की येस आपल्याकडे पॉझिटिव्ह थिंकिंग झालं पाहिजे. सो म्हणून तुम्ही आज या सेशनला आहात. नोईंग हाऊ टू ब्रेक अ प्रॉब्लेम. कधी-कधी काही प्रॉब्लेम्स खूप, खूप, खूप मोठे असतात आणि अशा वेळी आपण त्या प्रॉब्लेम्सना जेव्हा छोटं बनवतो आणि आता मला काय करायचंय, फक्त एवढ्या गोष्टीवरती फोकस करतो ना, त्यावेळी ते प्रॉब्लेम्स मॅनेजेबल होतात. सो तुम्हाला मोठे प्रॉब्लेम्स हे छोट्या-छोट्या प्रॉब्लेम्समध्ये ब्रेक करता येतायत का? हे गरजेचं आहे. तुम्हाला माहितीये एखादा शेतकरी असतो ना, तो मस्त सगळी शेत लावतो, तो नांगरणी करतो, पिकं लावतो, सगळं-सगळं आणि त्याचं पीक मस्तपैकी वर येतं आणि मग एखादा पाऊस पडतो, काहीतरी होतं आणि त्याची अख्खी शेती नष्ट होऊन जाते. हे आपण आपल्या फिल्म्समध्ये पण बघितलेलं आहे. आपण आसपास पण काही जण जे शेती बॅकग्राऊंडमधून येतात, त्यांना पण हे माहिती असेल. पण शेतकऱ्यावरती एवढा मोठा प्रॉब्लेम आलेला असतो. तो माहितीये नंतर परत काय करतो? परत सीझन येतो ना, तो त्याच जमिनीवर पुन्हा नांगर घेऊन जातो. तो त्याचे प्रॉब्लेम्स आहेत ना, छोट्या पार्टमध्ये डिव्हाईड करतो. ठीक आहे, लास्ट पीक गेलं. काय करायचंय? मला पुढच्या पिकासाठी माझी जमीन रेडी करायची आहे. तो पुन्हा नांगर घेतो. तो आता मला पाऊस पडेल की नाही पडेल मला नाही माहिती. मी जे बिया टाकतोय त्यामध्ये झाड येईल की नाही येईल मला नाही माहिती. मला फक्त माहिती आहे, की आज मला शेतीत नांगर फिरवायचं. सो आज तो फक्त आणि फक्त तो प्रॉब्लेमला छोट्या पार्ट्समध्ये डिव्हाईड करतो, की आज मला काय करायचंय, आज मला शेतीतले फक्त सगळे वीड्स काढून टाकायचे आहेत. आज मला काय करायचंय, शेतीवर फक्त नांगर फिरवायचंय. आज मला काय करायचंय, आज मला फक्त बिया टाकायच्या आहेत. आज मला काय करायचंय, आज मला फक्त फवारणी करायची आहे. तो त्याला छोट्या-छोट्या प्रॉब्लेम्समध्ये ब्रेकडाउन करतो आणि म्हणून त्याच्यामध्ये ती ताकद येते, की परत उद्या उभं राहायची. सो तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्सना छोट्या-छोट्या पार्ट्समध्ये ब्रेक करू शकताय का?
इनिशिएटिंग ऑप्टिमिस्टिक बिलीफ इज की ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. मला दिसत नसला तरी मार्ग आहे. हे स्वतःला सांगत राहणं. ओके. नेक्स्ट इज स्वतःच्या पेसिमिस्टिक थॉट्सना चॅलेंज करणं. चॅलेंज करणं म्हणजे अरे असं होणारच नाही. मला माहिती आहे असं होणारच नाही. ओके. तुमच्यात आहे का? एवढं कंट्रोल तुमच्यामध्ये आहे का? आज गाडी चालवताना तुमच्यापैकी काही जण गाडी चालवत असतील, राईट? सो गाडी चालवताना कधीतरी माहितीये आपण असे ऐकलेले असतात ना ऍक्सिडेंट, की त्या पर्सनचा काही दोष नसतो. दुसरी कुठली तरी गाडी येते आणि ठोकून निघून जाते. मग पुढच्या वेळेस परत गाडी चालवताना रेफरन्स येतो की नाही? अरे बाबा, नको या रोडवर आपला ऍक्सिडेंट झालेला. मग अशा वेळी स्वतःच्या पेसिमिस्टिक थॉट्सना चॅलेंज करता येतंय का? की ठीक आहे, त्यात काय झालं तर बघू. राईट? लास्ट इज नर्चरिंग पॉझिटिव्ह फीलिंग्स. तुम्ही जेव्हा तुमच्या निगेटिव्ह थॉट्सना कंट्रोल करताय, त्यावेळी तुम्हाला छान वाटतंय की तुम्ही स्वतःला ओरडताय. म्हणजे डू यू फील म्हणजे ना ते जबरदस्त ओझं नकोय. नाही, नाही, नाही मला पॉझिटिव्ह विचार करायचा नाही, नाही, नाही मला. त्यात खरंच छान वाटतंय का? आहे. आणि प्लीज, प्लीज, प्लीज जर का अजूनही निगेटिव्ह थिंकिंगमुळे चॅलेंज येत असेल, तर हा फॉर्म्युला लक्षात घ्या आणि ट्राय अँड फाइंड आउट की कुठे प्रॉब्लेम येतोय. लाईफ सॅटिस्फॅक्शनमध्ये प्रॉब्लेम आहे, सेल्फ एस्टीममध्ये प्रॉब्लेम आहे की ऑप्टिमिझममध्ये प्रॉब्लेम आहे. ज्यांना ऑप्टिमिझममध्ये प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे ज्यांना फ्युचरबद्दल जास्त होपफुल वाटत नाही किंवा ज्यांना फार पॉझिटिव्ह थॉट्स येत नाहीत, त्यांनी हे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. फ्युचर फोकस्ड पॉझिटिव्ह थिंकिंग. इट इज ऑल गोइंग टू बी फाईन. स्वतःला सारखं रिएश्युअर करत राहणं ना, त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे. ओके. ज्यांना सेल्फ एस्टीमचा चॅलेंज आहे. ओके. सेल्फ एस्टीमचा चॅलेंज आहे म्हणजे काय? की ज्यांना स्वतःबद्दल पॉझिटिव्ह फीलिंग्ज नाहीयेत, ज्यांच्यामध्ये सेल्फ लव्ह कमी आहे. ना स्वतःला कॉन्स्टंटली प्रेझेंटमध्ये ओके. प्रेझेंट ना कॉन्स्टंट पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देणं गरजेचं आहे. ठीक आहे, माझ्याच्याने जेवढं होतंय मी करतेय ना. मला नाही जमलं आज हे करायला. पण तिला हे मला आज नाही जमलं, करून बघीन, जमेल मला. सो ज्यांना सेल्फ एस्टीमचा चॅलेंज आहे, की स्वतःबद्दल फार चांगलं वाटत नाही, त्यांनी ना प्रेझेंट फोकस पॉझिटिव्ह थिंकिंग करणं गरजेचं आहे. आणि ज्यांना ज्यांना लाईफ सॅटिस्फॅक्शन या गोष्टीमध्ये जरा चॅलेंज वाटतोय ना, की आत्ता मी बरी आहे, आत्ता मी स्वतःला खूप छान उभं केलंय, आत्ता मी खूप सॅटिस्फाईड आहे आणि मी फ्युचर बाबतीत होपफुल आहे, पण लाईफनी ना मला खूप त्रास दिलाय. लाईफनी ना मला खूप म्हणजे अ, अशी अशी काही जणांचं ना ते फ्रस्ट्रेशन बाहेर पडतं. बाबा मी जे सहन केलंय ना, ते कोणाला सहन करायला लागू नये. असं म्हणतात. का माहितीये? कारण त्यांना ना हे लाईफचं सॅटिस्फॅक्शन नाहीये. सो अशा लोकांनी अशा लोकांनी ना पास्ट पास्ट ना पास्ट पॉझिटिव्ह थिंकिंग वरती फोकस केला पाहिजे, की स्वतःच्या पास्टला रेफर करताना पॉझिटिव्ह म्हटलं पाहिजे, की ठीक आहे यार, त्यावेळी जी परिस्थिती होती त्या मानाने आम्ही चांगलंच केलं. त्या जे काही होतं सोड यार, त्याने मी शिकले तर खरी. झाली. मी 10 इंटरव्ह्यूजमध्ये फेल झाले. 10 इंटरव्ह्यूजमध्ये फेल झाल्यामुळे मला भरपूर काही-काही कळलं हां, बद्दल आणि मग मी त्याच्यावर काम केलं. तुम्ही जर का तुमच्या पास्टला एक सॅटिस्फॅक्शन द्यायला शिकलात ना, तर तुम्ही हे ओव्हरकम कराल. सो प्लीज, प्लीज, प्लीज अंडरस्टँड की असा कुठलाही फॉर्म्युला नाहीये, की जो अचानक तुमच्या पॉझिटिव्ह थिंकिंगला रादर असा कुठलाही फॉर्म्युला नाहीये, जो तुमच्या अचानक निगेटिव्ह थिंकिंगला पॉझिटिव्ह थिंकिंग करून टाकेल. हां, चला हा फॉर्म्युला दिला, चला आपण हे करूया. इट इस अ प्रोसेस. इट इस अ प्रोसेस आणि तुम्हाला या प्रोसेसमधून जायला हवंय. प्लस तुम्हाला स्वतः कुठे अडकताय? लाईफ सॅटिस्फॅक्शनमध्ये अडकताय, सेल्फ एस्टीममध्ये अडकताय की ऑप्टिमिझममध्ये अडकताय? हे तुमचं तुम्हाला शोधून काढायचंय आणि त्यावरचं औषध सुद्धा दिलेलं आहे. ते करायचंय. बरं, थिंकिंग इम्प्रूव्ह करायची आहे, तर त्याची सुद्धा प्रोसेस आहे. सो वन थॉट ॲट अ टाईम. ज्यांना कोणाला काहीच विचार करता येत नसेल ना, त्यांच्यासाठी एकच आहे. त्यांनी फक्त आणि फक्त
प्रेझेंट वरती काम करायचंय. फक्त आणि फक्त प्रेझेंट वरती. अजून कशावरही काम नका करू. कारण सद्गुरू काय म्हणतात? सद्गुरू म्हणतात, "देअर इज नो पास्ट, देअर इज नो फ्युचर." पास्टच्या फक्त मेमरीज आहेत आणि फ्युचर हे फक्त इमॅजिनेशन आहे. सो या दोन्हीही सोडा आणि फक्त प्रेझेंटवर फोकस करा. आणि प्रेझेंटमध्ये कितीही निगेटिव्ह गोष्टी घडत असतील, आय एम व्हेरी शुअर काही ना काहीतरी चांगलं घडतंय आणि आपलं फक्त त्या गोष्टीकडे लक्ष नाहीये. आपण फक्त त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला शिकतोय. ओके? सो या आज आता मी हा सेशन क्वेशन्ससाठी ओपन करते. तुम्हाला काहीही क्वेशन्स असतील, प्लीज तुम्हाला काही एक्सपिरियन्सेस शेअर करायचे असतील, दिस सेशन इज ओपन नाऊ. यू कॅन आस्क युअर क्वेशन्स. तुम्ही लिहू शकता.